आपल्या सगळ्यांचा विचार ज्यांच्याशी जुळला आहे, ज्यांच्या बरोबर आपण खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, अशा पद्धतीच्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला मिळत असणाऱ्या पुरस्कारामध्ये आपण सगळेजण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलो पाहिजे, अशाच पद्धतीची भावना ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या वेळेला आपण या पुरस्काराकडे देतोय तेव्हा पुरस्काराच्या पूर्वीचे सगळे पुरस्कार करते कोण कोण आहेत हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. आणि मग माझ्या पीएला मी म्हटले की जरा लिस्ट काढ, कारण मगापासून आपण सगळेजण बोललो पण पूर्वीचा संदर्भ कुठेच आला नाही. अलीकडच्या काळामध्ये असे सगळे संदर्भ आले पाहिजेत, ह्या संदर्भांची उजळणी झाली पाहिजे आणि त्याचा उपयोग भविष्य काळातल्या पिढीला जर झाला तरच या पुरस्कारांचं महत्व सुद्धा अनन्यसाधारण होईल असं मला वाटतं, नाहीतर मग तो केवळ उत्सव होईल असं मला वाटतं. या ठिकाणी कलेक्टर इथं नवीन आले, सीओ नवीन आलेत, आरडीसी नवीन आलेत, त्यांना सुद्धा नवीन विषय असेल, पण खरोखरच या कोल्हापूरची परंपरा राजर्षी शाहू महाराजांचे संस्कार आणि विचार, त्यामुळे इथे खूप चांगली परंपरा चालते. आणि म्हणूनच राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं जे काही 1984 पासून पुरस्कार दिले, ते पुरस्कार स्वीकारणारे सर्व मान्यवर त्यांची नावं घेतल्यानंतर सुद्धा या पुरस्काराची उंची, या कार्यक्रमाची उंची आणि आपल्या सगळ्यांचं सुद्धा किती चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या पाठीमागे एक वेगळ्या पद्धतीचं महत्व आहे हे सुद्धा निश्चितपणे लक्षात येते. भाई माधवरावजी वाघेल असतील, श्रीमती मेहरुनिसा दलवाई असतील, क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर असतील, चित्रपट क्षेत्रातलं दिग्गज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व व्ही शांताराम असतील, शाहीद विशारद पिराजीराव सरनाईक असतील, डॉक्टर बाभा आढाव आहेत, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, गुरु हनुमान दिल्ली असतील, साथी नानासाहेब गोरे असतील, माननीय चंद्रकांतजी मांढरे, सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं दिग्गज अशा पद्धतीचे एक आदरणीय नाव आपण सगळेजण घेतोय ते बाबा नेसरीकर, कुसुमाग्रज विभा शिरवाडकर, या ठिकाणी शंकररावजी खरात, या ठिकाणी उपस्थित म्हणजे याच्यापूर्वी ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहू महाराजांच्या कामाचा डंका आणि तिथं सुद्धा जिल्ह्याला नाव दिलं, त्या तत्कालीन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतीजी असतील, रयत शिक्षण संस्था असतील, न्यायमूर्ती पी.बी. सावंत असतील, जयंत नारळीकर सर असतील, श्रीमती आशा भोसले, पाणीवाले बाबा ज्यांना म्हणतोय ते राजेंद्र सिंग असतील, गान कोकिळा जयमला शिलेदर असतील, यशवंतरावजी मोहिते साहेब असतील. मला सांगायला निश्चितपणे आनंद वाटतोय की यशवंतराव मोहिते साहेबांचा पुरस्कार वितरण चालू होता आणि इथं जागाच नव्हती, त्यामुळे पलीकडच्या बाजूला टाळ्या वाजणारी जी मुलं होती त्यातला मी होतो. आणि टाळ्या वाजवणाऱ्या मुलाला कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायला या ठिकाणी मिळतंय, हे सुद्धा राजर्षी शाहू महाराजांची परंपरा मिळते. मला असं वाटतं की एकापेक्षा एक दिग्गज प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत, आह साळुंके आहेत, राकू कणबरकर प्राचार्य आहेत, बाबूरावजी धारवाड आहेत, गोविंदरावजी पानसरे सर आहेत, प्राचार्य पी.बी. पाटील आहेत, भाई वैद्य आदरणीय शरद पवार साहेब आहेत, पुष्पा भावे, अण्णा हजारे, तात्यारावजी लहाने, जनार्दन वाघमारे, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, पन्नालालजी सुराणा आणि पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल, अशा दिग्गज व्यक्तिमत्वांच्या मध्ये या सगळ्या पुरस्कार आपण सगळे दिलेत. आणि त्याच पुरस्कारांच्या एकूण यादीमध्ये आज आपण ज्यांनी या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान घेतलं अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक असणाऱ्या आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांना हा पुरस्कार देतोय. मी मनापासून त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं संशोधन, खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि सेवावृत्तीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सामाजिक भावना ठेवून आयुष्यभर ज्यांनी काम केलं अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान, मरणोत्तर सन्मान आपण करतोय, पण निश्चितपणे मरावे तरी कीर्तिरूपी उरावे अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे दुःखाच्या छायेमध्ये सुद्धा डॉक्टर मंजुश्रीताई यामध्ये खूप मोठा आनंद आणि सन्मान आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मी मनापासून पवार कुटुंबियांचं सुद्धा अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला हे करत असताना दुसऱ्या बाजूला राजर्षी शाहूंच्या विचाराचा, कर्तृत्वाचा जय जयकार आपण करतोय. आजचा दिवस आपण सगळेजण दिवसभर, मी तरी आता अधिवेशनात आहे, पण आज सकाळी 8 वाजता यायलाच पाहिजे. मला असं वाटत होतं संजय दादा की जरा 9 वाजता घेताय का बघा, सगळेजण म्हटले अजिबात नाही, पालकमंत्री तुम्ही आहात, प्रोटोकॉल मोडून चालणार नाही, 8 वाजता तुम्हाला यावंच लागेल. धावत पळत तिथलं कामकाज थोडंसं विस्कळीत करत करत सकाळी 8 वाजता म्हणजे 8 वाजता पोहोचलो. सकाळपासून आपण सगळेजण उत्सव करतोय महाराज, आणि या उत्सवाच्या माध्यमातून दिवसभरामध्ये नवीन पिढीला सुद्धा शाहू महाराज समजले पाहिजेत. त्यांचं विचार, त्यांचे आचार, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही सगळेजण तसेच घडलो पाहिजे अशासाठी सुद्धा आजचा कार्यक्रम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतंय राजर्षी शाहू महाराज आम्हा सगळ्यांना जे माहिती आहेत ते महाराज गंगाराम कांबळेच्या पानाच्या चहाच्या टपरीवरती जाऊन चहा पिऊन अस्पृश्यतेचा संपूर्ण विचार मिटवून टाकणारे महाराज आपण. राधानगरी सारख्या धरण बांधणारे आणि राधानगरी धरण बांधून आपला खजिना रिकामा करून जनतेसाठी खजिना रिकाम करणारे बघितले.
आरक्षणासाठी लढाई आता सुद्धा चालली आहेत, परंतु त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तत्कालीन काळामध्ये ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलं ते उत्तुंग काम आज सुद्धा आम्ही बघतोय. तत्कालीन काळामध्ये ते असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हा सगळ्यांना त्यावेळची शेकडी आरक्षणाबद्दलची भूमिका असेल त्या सगळ्यांचं अनुकरण आज सुद्धा आपण सगळेजण करतोय. या सगळ्या कामाचा आदर्श सुद्धा घेणं तरच खऱ्या अर्थाने एका बाजूला पुरस्कारांचा सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळ्यांनी सुद्धा काही चांगला संदेश घेतला पाहिजे. सकाळी आपण सगळेजण शाहू स्मारकाच्या नवीन नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी इथं आलो. इथं आल्यानंतर या सगळ्या परिसराचा एकूण चाललेला हे डेव्हलपमेंट आणि त्यानंतर आम्ही काय काय केलं हे कलेक्टर आम्हाला दाखवत होते. आणि मला आता वसंतराव चिंगडो कुठं दिसत नाहीत, परंतु शाहीर मला त्यांनी पलीकडच्या बाजूला नेलं आणि त्यांनी सांगितलं की हा हॉल आहे की जिथे शाहू महाराजांच्या सगळ्या एकूण कामकाजाची सुद्धा आम्ही माहिती दिली. मी त्यांच्याकडे तिथलं गेलो आणि सहज राऊंड मारला. मला असं वाटतं की आता हे आटोपल्यानंतर प्रत्येकानं जाऊन तो राऊंड मारला पाहिजे, कारण तो मारणं सुद्धा आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप आचरणात आणण्यासारख्या आहेत. तत्कालीन काळामध्ये त्यांनी सांगितले की पाणवठ्यावरती जे धुणं धुतलं जाते ते थांबवलं पाहिजे, कारण पाणी प्रदूषित होते. हे कधी सांगितलंय महाराजांनी? त्यांच्या काळात सांगितलंय. आता आपण कुठं आहोत, पंचगंगा प्रदूषित कशी होते, पत्रकार त्याच्यावरती काय काय लिहितात हे बघितल्यानंतर मात्र महाराजांना त्यावेळेला काय दृष्टी असेल हे सुद्धा निश्चितपणे आपण सगळ्यांना बघूया. एक गमतीचा तरी किस्सा मी बघितला. आता कलेक्टर माझ्यावरती नाराज होतील, पण महाराजांचा निश्चितपणे मी त्यांचं आचरण करायला पाहिजे असं म्हणेन. त्यातला एक त्यांनी जो काय वटहुकूम किंवा त्यांनी जे काय परिपत्रक काढले त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, चोराला पकडल्यामध्ये जर काय उशीर झाला तर त्या पोलिसाचा अथवा तिथल्या त्या अधिकाऱ्याचा पगार सुद्धा थांबवावा. म्हणजे काय काय लिहिलंय आणि त्या लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीतनं सुद्धा आम्ही काय आचरण घ्यायला पाहिजे, काय आदर्श घ्यायला पाहिजे हे सगळं जर बघितलं तर निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. मला असं वाटतं की चहाची मळे करण्यासाठी सुद्धा त्यांच्या असणाऱ्या सूचना, तलाट्यांनी कशा पद्धतीने वागावं, तलाट्यांनी सुद्धा लोकांना त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टींसाठी त्या काळामध्ये महाराजांनी घेतलेले काम बघितल्यानंतर मला असं वाटतंय महाराज आता आम्हाला पाहिजे होते. महाराज आमच्या सगळ्यांच्यासाठी आता तुम्ही पाहिजे होता ते एवढ्यासाठी की अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण खूप मोठे झालो. कोण सरपंच झाला, कोण सभापती झाला, कोण आमदार झाला, कोण खासदार झाला, कोण मंत्री झाला, कोण मुख्यमंत्री झाला, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांचे आचार विचार आणि कर्तृत्व जर आमच्याकडे असलं तर बघता बघता आम्ही सुद्धा महाराजांसारखं काम करू शकतोय. आणि म्हणूनच महाराज आज तुम्ही पाहिजे होता असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं उत्तुंग काम ज्या महाराजांनी केलंय. त्यांची जयंती आज आहे. केवळ त्यांची जयंती न करता त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचाराचा सुद्धा जय जयकार करता करता त्यांचं कर्तृत्व आचरणात आणण्यासाठी सुद्धा आपल्या आपल्या परीने आपण सगळेजण काम करूया. अशा पद्धतीचा संदर्भ, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आपण सगळ्यांनी घेऊया. अशाच पद्धतीची अपेक्षा आणि अशाच पद्धतीची शुभेच्छा मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि या व्यक्त करत असताना ज्यांना आपण सगळ्यांनी हा पुरस्कार दिलाय, एवढ्या मोठ्या सगळ्या मोठमोठ्या नामवंतांच्या यादीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांचं नाव आलं, मरणोत्तर पुरस्कार मिळणं हे तरी आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठेपणाचं आहे. आणि हे नाव आल्यानंतर मात्र निश्चितपणानं त्यांचं काम, त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी केलेलं इतिहासाचं संशोधन, अतिशय सेवावृत्तीनं काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सुद्धा समर्पितपणाने जगलेलं जीवन, या सगळ्याचा तो सन्मान आहे म्हणायला काय हरकत नाही. मी बघितलेले जयसिंगरावजी पवार सातत्यानं त्या सगळ्या एकूण कामामध्ये त्यांचं भाषण ऐकावं, त्यांच्या सहवासामध्ये त्यांचे विचार ऐकावेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बसल्यानंतर सुद्धा त्यांच्याविषयी असणारा आदराची भूमिका बघावी. आपण सगळ्यांनी ते सातत्याने बघत आलो. मी मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये मी असताना मुंबईतल्या सगळ्या पेपरमध्ये, म्हणजे मुंबईमधले सगळे जे अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचे पेपर्स आहेत त्या सगळ्या पेपर्समध्ये त्या दिवशीच्या दुःखद निधनाच्या बातमीमध्ये पहिल्या पानावरती पहिली बातमी होती, इतिहास संशोधक जयसिंगरावजी पवार साहेबांचं निधन. मला असं वाटतंय की मुंबईपासून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या लोकांना सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीनं माहिती असणारा इतिहास संशोधक हा कोल्हापूरच्या आमच्या सगळ्यांचे डॉक्टर जयसिंगरावजी पवार होते. त्यांचा दुःखद निधन झालं. खरं तर व्ही पी पाटील साहेब समोर बसलेत, प्रतापसिंह जाधव साहेब आज दिसत नाहीत, ते असतील त्यांच्या कामामध्ये, आदरणीय जाधव साहेब आणि आदरणीय महाराज साहेब. तिघांचा सुद्धा प्रयत्न चालू होता. मला थोडीशी अवघड आणि अडचण वाटत होती, परंतु त्या तिघांची सुद्धा प्रयत्नाने, आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर, दुःखद निधनानंतर सुद्धा जो प्रोटोकॉल, जी मानवंदना, शासकीय मानवंदना जी फक्त आणि फक्त काही विशिष्ट लोकांना दिली जाते, त्या पद्धतीची मानवंदना डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांना मिळाली. खरं म्हणजे ती पुरस्काराच्या आणि सन्मानाच्या पेक्षा सुद्धा त्याला खूप महत्व आहे.
ते कुठं आमदार नव्हते, खासदार नव्हते, मंत्री नव्हते, आणखी काय नव्हते. त्यांच्या या सगळ्या आयुष्यामध्ये समर्पित भावनेनं त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान, अशाच पद्धतीची भूमिका त्या पाठीमागे शासनाची सुरू होती. राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला तब्येत बरोबर नव्हती त्यावेळेला आपल्याशी बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आम्हा सगळ्यांच्या माध्यमातून त्या दिवशी सुद्धा आमची धावपळ होती. विमानतळावरून तिथं जाऊन भेटावं अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न होता. या सगळ्या पाठीमागचं डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांचं खूप उत्तुंग अशा पद्धतीचं काम, त्यांच्या एकूण कामाप्रती लोकांची आणि समाजामध्ये त्यांच्या विषयी असणारी आदराची भावना, या सगळ्याच गोष्टींमुळे निश्चितपणानं आपण सगळेच जण अशा पद्धतीच्या पुरस्कारासाठी त्यांना पात्र ठरवलं. पुरस्कार, सन्मान आणि त्यांच्या माध्यमातून होत असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा पद्धतीचे डॉक्टर जयसिंगरावजी पवार आपल्या सगळ्यांच्या मध्ये भविष्य काळात तयार झाले पाहिजेत. अशाच पद्धतीची अपेक्षा, अशाच पद्धतीची भावना आपण सगळेच जण ठेवूया, अशा भावना व्यक्त करतो. बऱ्याच वेळा असं होत असते की मोठी माणसं खूप मोठी असतात, पण ती आपली नसतात असं सुद्धा वाटत असते. परंतु डॉक्टर जयसिंगरावजी पवार मात्र त्याला अपवाद होते. त्या दिवशी वारल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियातल्या सगळ्या लोकांबरोबरचा वावर बघितला. याच्या पूर्वी महाराज साहेब तुमच्या समवेत आम्ही सगळेजण डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांना ऐकत होतो, त्यांच्या सहवासात असायचो. पण घरी गेल्यानंतर मात्र तिथल्या सामान्य छोट्या मोठ्या माणसांबरोबर सुद्धा डॉक्टरांचा असणारा संपर्क, ते किती प्रेमाने आणि आपुलकीनं प्रत्येक माणसाशी बोलायचं. मोठी माणसं नम्र असली की त्यांची उंची वाढते असं म्हणतात. मला असं वाटतं की तो सुद्धा गुण त्यांच्याकडे होता. या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण घेऊन भविष्य काळामध्ये आपण सगळेजण त्यांच्या विचाराचा, कर्तृत्वाचा आदर शिकून पुढे जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून संपूर्ण पवार कुटुंबियांचं अभिनंदन करतो. पुरस्कार आजचा हा खूप मोठा पुरस्कार आहे. मी एवढ्यासाठी म्हणतो, आपण सगळेजण माणसं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जायचंच आहे, पण जाताना सुद्धा माणसांनी आपल्याला लक्षात ठेवावं, सन्मानित करावं. याच्या इतकी पुण्याई मुक्ती कुठलीच नाही की डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांनी तमाम पवार कुटुंबियांना सुद्धा मिळवून दिली. त्यामुळे एका बाजूला त्यांचं आणि त्यांच्याबरोबर तमाम कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.